कबनूरातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची शहराला भेट. ग्रामस्थांच्या बैठकीत शांततेचे आवाहन. कबनूर का हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याच्या कारणावरून दोन समाजात निर्माण झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कबनूर आणि इचलकरंजी येथे भेट देऊन पाहणी करून माहिती घेत अधिकाऱ्यांना तपासासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 4 होमगार्ड जखमी झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत असून 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कबनूर येथे रविवारी रात्री झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी कबनूर येथे भेट देऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कबनूर ग्रामस्थ, प्रशासन आणि ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींची यांची संयुक्त बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. तर कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख श्री गुप्ता यांनी सर्वांची मते जाणून घेतली. प्रशासनाकडून देखील वस्तुस्थिती ऐकून घेतल्यानंतर होळी, ईद, कबनूरचा उरूस शांततेत संपन्न करण्याचे आवाहन करताना ज्या वादग्रस्त जागेसंदर्भात तक्रारी आहेत त्या ठिकाणची मोजणी अप्पर तहसीलदार करतील आणि त्यानंतर कार्यवाही केली जाईल असा तोडगा काढला. जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांच्या आवाहनाला बैठकीस उपस्थित कबनूर ग्रामस्थ प्रतिनिधींनी मान्यता दिली. बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी, ग्रामविकास अधिकारी शबाना मोकाशी, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, महेश चव्हाण, सचिन सूर्यवंशी, गजेंद्र लोहार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मी, इचलकरंजी. रमजानच्या महिन्यात चालू आहे 20-21 नंतर रमजान चालू. त्यानंतर तहसीलदार साहेब तातडीने मोजणी करतील. जागा कोणाची आहे आणि त्यांच्या अतिक्रमण काढणारी एजन्सी तो ठरवतील आणि ज्यावेळेस अतिक्रमण काढणारे आम्ही योग्य तो बंदोबस्त